हॅलो 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 नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स। तर पार्ट 1 पाहिलेलाच आहे तुम्ही आणि हा पार्ट 2 सुरू झालेला आहे हळदीचा। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नवरदेवाला आता चोर हळद लागणं सुरू झालेली आहे आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। जे आहे हो तेरे वास्ते सांगा सेकंड नंबर लावायचा लागेल ना, नंतरचा नेक्स्ट नंबर हो आई मी तुझे मजा घेतो देर में आमची आम्ही त्याची मजा घेऊ शकतो, याची नाही घेऊ शकत नाही। भासले मी आठवे त्याने लावतो ना, त्याने 12 नंबर लागला पाहिजे ना, नंबर लागला तूच पा लागत पाहिजे या निमित्तानं नाव लावली होती म्हणून झालं। मला बोलते त्याला हळद लावा लांडग्याला, तुमचा अधिकार आहे। यायचा देरला साईडलाच बसला तो मग नाही का इथून धावला ना, यायचा भाऊ का कारंजातच थांबला मी काय म्हणतो तर हे दादा अपेक्षा मोठे आहे वयाने सुद्धा आणि वयाने सुद्धा। तर हे आम्हाला चिडवत होते वहिनी शूटिंग चालू आहे ना बाबा। तेजस तुझ्याकडलं कोमलवाणी कुठे आहे रे? थंडीला कशीच तर म्हणे वाटी दाखवून घेऊन या टाकायच्या लग्नात आम्ही बाजाराच्या लग्नात आलो। त्या दिवशी काजू कतली देता ना ते सध्या आणलं एक चम्मच थोडसा आई कालाल घासू नको जास्त। Fill in the blanks. Fill in the blanks. आम्ही हे लागतो ना, वहिनी लागतो। नाही ह्या वहिनी आहेत
इथे हळद वगैरे लावून झाल्यानंतर मग आम्ही गाद्या टाकल्या आणि झोपायला गेलो. तर पुन्हा आम्ही गप्पा गोष्टी करायला बसलो आणि ते सर्वांच्या चर्चा सुरू झाल्या. एक 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 करता करता एवढी चर्चा रंगून गेली ती बघा. जमलेल्या पूर्ण बंधू आणि भगिनी इथे अरुणराव इंगळकर यांचे पुतणे यांचा विवाह सोहळा आहे. तर वर्धेवरून काही पाहुणे आले, त्यातमध्ये माझा पुतण्या पण आहे, पुतणसून पण आहे. पण मी हिच्या घरी गेलो होतो एक वेळेस वर्धेला, तर माझ्या तोंडातून पल्लवी म्हणून नाव निघालं. तर पल्लवी म्हटल्याच्या नंतर कोमल माझ्यावर रागावली. तर आता तुम्ही पल्लवीलाच पाणी मागावे. ते तुझ्या इकडून आलो मी, ते माझ्या तोंडात सगळं तेच होतं, खरड्याच्या व्यतिरिक्त पल्लवी देवडीवरून नव्हते आले, तुम्ही देवडीवरून नव्हते आले, तुम्ही आले त्या आडंबर आत्याच्या इथून पत्रिका घेऊन. मला म्हणे चार्जर दे का म्हणे याला लावायला चार्जर. बरं, हे मदत बोलणार कोण आहे? यांचा परिचय मला मिळाला नाही. परिचय द्या. याबद्दल मला परिचय पाहिजे, कारण की याबद्दल मी केस ठोकू शकतो. हायकोर्टाचा मी वकील आहे. सेकंड नंबर हायकोर्टामध्ये मी वकील आहे, त्यामुळे मी केस ठोकू शकतो. आमच्या इगळकर कोणी कोणाला म्हटलं मी चिडतो. नाही, मी ओळखत नाही कोणाला. कोर्टामध्ये मला पैशाची, माझा पैशाला ओळखतो. माझा परिचय पैशाची आहे. गुन्हा तुम्ही करा, फुकटात आम्ही सोडवतो हे मी. तर तुम्हाला 1 लाख रुपये देतो आम्ही. या कोण आहे? मी ओळखत नाही यांना. अरे 1 लाख रुपये देते ना. तर पहिले द्या ना, पहिले द्या, नंतर मी ओळखेन. पैसे दिले डोळ्याची झापड निघत नाही माझी. अच्छा, मी हायकोर्टाचा वकील आहे ना. अच्छा, मी पैशाचं प्रेम करतो. अच्छा, माणसासोबत नाही, काही अच्छा, रिलेशन नाही, काही नाही. मला पैसा हवा. हो का? आणखी मॅडम तुम्हाला काही बोलायचं आहे? मला एवढंच बोलायचं आहे, एवढा पैशाचा लोभ नको. तर मग काय करायचं? हायकोर्ट वाले वकील. मी मेलो उद्या अटॅक घेऊन, तर माझे मुलं बाळ का खाणार? त्यांच्यासाठी प्रॉपर्टी जमावं लागतं. अच्छा, हो. मुलं बाळ. मी तुम्हाला बनेवर दिसतो, पण बनेच्या अंदर काय आहे ते माझं मला समजलं. ते कोर्ट हाय कोर्टाला माहित आहे, म्हणून मी ठसने लढतो. अच्छा, ते 10 मर्डर करून आणा, फक्त मला पैसा द्या, मी तुम्हाला कोर्ट सोडून देतो 8 दिवसात. जनरल कोर्ट तुम्हाला 3 महिने सांगते, मी 8 दिवसात सोडून देतो. हा माझा दावा. अगर नाही भेटला तर तुम्ही 2 लाख रुपये मला द्या. मी तुला फुकटात नाही सुटले तर तुमचं तुम्ही 5 दिवसात मला 10 लाख भेटूनच राहा. हे माझी शबनम बॅग आहे. हे मला भारतीय स्टेट बँकेच्या हिशोबाने सरकारी वकील असल्यामुळे येते का ठप्प आहे. अच्छा, ही माझी बॅग आहे, शबनम बॅग. हा, याच्यामध्ये आता मी माझं भविष्य खोलतो. फक्त हसायचं नाही, ठीक आहे? हो, हे बघा, हे माझ्या नातीचं आहे, हे माझा दुपट्टा आहे, हे माझी मी सोबतच घेऊन चालतो. हे बघा, इकडे दाखवा, हे अलग बघा, याच्यामध्ये माझा अंडरग्राऊंड आहे. हे बा, शाल आहे. भविष्य नसलं तर मग मला थंडीत आखडावं लागलं, म्हणून मी सोबत घेऊन आलो. हो का? आम्ही पण आणलेलं आहे आमच्या सोबत. मला तुमच्याशी मतलब नाही, माझ्याशी. माझा व्हिडिओ घेऊन तुमचा व्हिडिओ घेऊन राहिलो. बरोबर बरोबर, चालू द्या तुमचं. हे माझं कंबल ब्लँकेट आहे, हे सेकंड ब्लँकेट. आता आणखी खोलून दाखवून देतो तुम्हाला. हा, हे यांना मी गिफ्ट करतो, प्रेझेंट करतो. हे घ्या. टाळ्या वाजा. नवरदेवाला मी अरे हसू नका. हे मी अहिर आणलाय. अहिर बघा, अहिर कसा बी राहो, अहिर राहतो. 10 रुपये वाय फिरून दे. काऊन नकली आहे का? नाही, पावद्या नकली आहे का? झालं. तुम्ही तर
सर्वच करून आली ती. मिशी नको करू, मिशी नकली आहे त्याची, नाही मिशी ओळखते. तर आम्ही आतमध्ये बोलतच होतो सर्वजण. तर काकू बोलवायला आल्या की अगं बाहेर तर जाऊन बघ, शानू बघ कशी डान्स करत आहे. मी म्हटलं बापरे, ती एकटीच डान्स करत आहे, एवढा वेळ झाला अजून तिचा डान्स संपलाच नाही का म्हटलं. तर बाहेर जाऊन बघितलं तर दादांचे मित्र आले होते, एवढे डान्स करत होते. आणि शानू तर बिलकुल शेवटपर्यंत बिलकुल थांबलीच नाही. तिने शेवटपर्यंत हे बघा कशी शेवटपर्यंत डान्स केला, म्हणजे डीजे बंद होईपर्यंत. रात्रीचे साधारण 2-2:30 वाजून गेले असेल तोपर्यंत यांचे डान्सच चालले. मग आम्ही फक्त बघायसाठी आलो होतो. तर आम्हाला सुद्धा इथे डान्स करायला आवडला. आणि ही आहे मैत्री यांची. तर हे मित्र आहे हे. म्हणजे जेव्हा आधी डान्स झाला तेव्हा होते नाही, आणि दुसऱ्या दिवशी हे लग्नाच्या दिवशी बहुतेक राहणार नव्हते, त्यामुळे हे आता आले एक मित्राच्या लग्नाची पार्टी म्हणून एन्जॉय करायला. तर तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला पण इथे डान्स करायला आवडलं. आम्ही पण खूप डान्स केले, बापरे खूप एन्जॉय केला आम्ही. म्हणजे कंटिन्यू 2-3 दिवस खूप एन्जॉय केला. आणि समोर तुम्ही पण बघा, नवीन जे ब्लॉग येणार आहे ते सुद्धा लग्नाचेच राहील. तर तुम्ही पण बघा आम्ही काय काय केलं आणि काय काय नाही, आणि किती मजा आली. तर तुम्ही पण ब्लॉगमध्ये बघा शेवटपर्यंत. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या पटापट. तर त्यानंतर आम्हाला इथे दोघांना कपल डान्स उद्या म्हणून सर्वजण रिक्वेस्ट करत होते. तर आम्ही इथे दोघांनी कपल डान्स केलेला आहे. तर कपल डान्स म्हणजे जसा पाहिजे तसा नाही, आम्ही आमच्या याच्यानुसार केलेला आहे. तर कमेंट्स करून नक्कीच सांगा कसा वाटला कसा नाही. आणि आमची पूर्ण जॉयफुल फॅमिली तुम्हाला कशी वाटली कशी नाही हे सुद्धा कमेंट्स करून नक्कीच सांगा. त्यानंतर मग इथे काकू आणि काकांना पण मी म्हटलं काका तुम्ही दोघं पण जण या म्हटलं, आणि दोघांचा पण एक कपल डान्स होऊ द्या म्हटलं. त्यानंतर आम्ही काकांना सुद्धा रिक्वेस्ट केला की तुम्ही सुद्धा दोघंजण डान्स करा, कपल डान्स होऊ द्या म्हणून. आणि ते दोघांनी पण छान डान्स केला. तर काकू इथे सर्वात जास्त एन्जॉय केलं तर काकूंनी, नवरदेवाच्या आईबाबांनी. त्या काकूंना एवढे कामं होते तरी पण काकूंनी खूप सुंदर डान्स केला आणि शेवटपर्यंत. तर आमचा हा हळदीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि उद्याचा येणारा व्लॉग हा नानोऱ्याचा